चे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, ज्यांनी आम्हाला हक्क देऊन या भारत देशाला सर्वश्रेष्ठ अशी राज्य घटना दिली, असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला या ठिकाणी शिक्षण दिलं, असे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दीनदलितांच्या तळहातावर तरलेली आहे, असा विज्ञानवादी संदेश देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सर्वच बहुजन महापुरुषांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। आज ज्यांची जयंती आहे असे संत शिरोमणी ज्यांनी आपल्याला ऐसा राज चाहू में जहां सबको मिले अन्न, छोट बड़ा सब दिखे, रविदास रहे प्रसन्न, अशा पद्धतीचा समाजवादी, विज्ञानवादी, समतावादी असा विचार दिला असे महान संत शिरोमणी महाराज यांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। आज या ठिकाणी सर्व माता भगिनी, सर्व संत रविदास महाराजांना मानणारे सर्व पदाधिकारी, आजच्या या कमिटीचे सर्व अध्यक्ष आणि मंडळ, मला सर्वात मोठा आनंद या गोष्टीचा वाटतो की आज जी जयंती निघली ती फार उत्साहाची जयंती निघली, म्हणून आयोजकांचं सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करायचं। मित्रो, आपण ज्या महापुरुषांची या ठिकाणी जयंती साजरी केली ते महापुरुष साधे साधे नाहीत, ते साधे सुद्धा नाहीत, ते संत शिरोमणी आहेत। त्यांनी या जगाला फार मोठा असा समतावादी संदेश दिलेला आहे। मी तुम्हाला या ठिकाणी संत महाराजांविषयी बोलत असताना सांगेल की त्या काळामध्ये जे गंगा स्नान करण्याचा अधिकार होता तो फक्त या ठिकाणी ब्राह्मण पंडितांना होता। त्या काळामध्ये संत रविदास महाराज यांनी सांगितलं की हा अधिकार आमच्या शूद्रांना देखील आहे, आणि त्यावेळेस त्यांनी पहिलं जर बंड या देशातलं, या जगातलं जर कोणतं पहिलं बंड असेल तर गंगा स्नान करण्याचा अधिकार हा आम्हाला देखील आहे असं ठणकावून सांगणारा जर संत कोण असेल तर तो फक्त आणि फक्त रविदास महाराज आहे। महाराजाविषयी सांगायचं म्हणलं तर मला वाटतं आज दिवसीत देखील पुरणार नाही, कारण महाराजांची जी कीर्ती आहे ती फार मोठी आहे। संतांचा विचार आज समाजाला दिशा देणारा आहे। मला सगळ्यात महत्त्वाचा आणि आनंद या गोष्टीचा वाटतो की आज जो आपण बघतोय जो चर्मकार समाज आहे, जो या ठिकाणी डवार समाज आहे, आणि सर्वच चर्मकार समाज ज्या जातीमध्ये येतात त्या सर्वांनी आज एकत्र येऊन या ठिकाणी जयंती आयोजित केली। त्याच पद्धतीने सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याच पद्धतीनं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा आमचे तालुका अध्यक्ष सतीशजी ढवळे साहेब आहेत, जिल्हा सरचिटणीस रवींद्र खरात साहेब आहेत, सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली, सर्वच माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, आणि मला बोलण्याची आयोजकांना संधी दिली त्याबद्दल त्यांचं देखील आभार व्यक्त करतो।